रडती कोण होती मग थांबून घरी जातो MIDC कामाला या कुठावर राजू मी तब्येत खराब होईल अयो तिरडा दिन तुम्ही हसता काय हो जेमू नको तुला बस नमस्कार सगळ्यांना तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या मुली सख्या जावा. तर आज जर तुम्ही पाहत असाल आउटडोर पार्टीचा बेत चाललाय. तर आज स्पेशल काहीतरी मेनू बनवणार आहेत आणि ते बनवणार आहेत तुमचे मोठे दादा. हो का दाजीच बनवणार आहे आज जे पण काही स्पेशल मेनू. तर आज स्पेशल मेनू काय बनवणार आहे तर तेच सांगतील. आणि आज शेवटी फायनली नको असणारा क्षण पुन्हा आलाय. जसं की फौजी येण्याची तयारी आपण जोरदार केली होती तशीच आता जाण्याची म्हणजे वाईट तर वाटतंय सगळ्यांनाच वाटतंय याच्यात काही डाऊट नाही. पण आता काय म्हणतात ना देश सेवा करतोय आपल्या घरातलं कोणतरी व्यक्ती म्हणजे जेवढ्या जोमात येण्याची आपण स्वागत करतो तेवढ्याच जोमात जायची सुद्धा म्हणजे तयारी केली पाहिजे असं मला तरी वाटतंय. तर आज ही जी आजची पार्टी ना बऱ्याच दिवसापासून करायची होती. राजूला आवडणारी डिश आहे ती पण ह्यांचंच कधी इकडं कधी तिकडं त्याच्यामुळे त्याला योगच नाही आला आणि फायनल त्यांना आता आज जायचंय रात्री. तर मग हे म्हणले आज त्यांचा पाय मुरगळलेला एवढा सुजलाय तरी पण म्हणले नाही आज बनवून त्याला चारतो. आम्ही सगळी तयारी केली येत आहेत ते दोघं पण. तर कारण की दाजी 2-3 दिवस नव्हते इथं पुण्याला गेले होते कारण तसे तर एवढ्या दिवस कधी जात नाहीत ते शक्यतो एक दिवस जातात आणि लगेच येते संध्याकाळी रिटर्न. पण आता ह्यावेळेस हे पण होते सुट्टीला. मग दाजी म्हणले आता घरी कोणतरी आहे त्याच्यामुळे एवढं काय काळजी करण्यासारखं नव्हतं त्याच्यामुळे ते चालू होता त्याच्यामुळे मग थांबून सगळी कामं करून घेतली. तेच ना. तर मग माझ्या कालच्या बर्थडेला त्यांना नाही येता आलं आणि मग म्हणले आता शेवटी आज जायचंय तर म्हणलं बाहेर घेऊन टाकावा त्यांच्या आवडती डिश. बाहेरच बसून हसी मजाक मध्ये मस्त होऊन जाईन डिश. तर येऊ राहिलेत खाली आता सगळे तर थोडेसे आहेत सगळ्या मूड ऑफ आहे सगळ्यांचा घरात. पण म्हणले मग चला असं केल्याने सगळ्यांचं थोडं म्हणजे हे होईल थोडस शांत बसलेले सगळे थोडं. मग आमच्या अक्काने तर झोपूनच घेतलंय. बाबा होते आता इथं बसलेले तर गेलेत ते. तर सकाळपासून जायची तयारी करत होतो तर सगळे ड्रेस वगैरे त्यांचे काढून ठेवले न्यायचे इथं घरी ठेवायचे सगळं काही काढून ठेवले. पण ते काय म्हणतात ना ज्या वेळेस माणूस बॅग उचलून निघन त्याच वेळेस ती बॅग फायनल होत असती. त्याच्यामुळे आता सध्या सगळं काही ठेवलेलं नाही त्याच्यामध्ये आहे की नाही ताई. अजून भरायचंच आहे बरंच काय भरायचं काम चाललंय. तर इकडे आमच्या बघा ध्रुव आणि रुद्रच चाललंय खेळायचं काम. सायकल मध्ये हवा भरून राहिलेत कारण आज मस्त सुट्टी. तुझी फुल मारलेली सायकलची हवा. हा कवाच नाही होत पंक्चर. तर अजून आमच्या ध्रुव बाळाला माहित नाहीये की त्याचे पप्पा जाणार आहे म्हणून. तसं मी काल आम्ही त्याला रेडी करायचा प्रयत्न करत होतो दोघं जण. मी सांगत होते त्यांना त्याला की जायचंय म्हणून. तर ते म्हणला नाही तू खोटं बोलते अजिबात नाही पप्पा नाही जाणार. तर आता काय हा झालं या ना तेव्हा दाजी पण आलेत तिकडनं. बघू ते सूज झाली का कमी. आंबी हळद मुळे थोडी हा ते आंबे हळद घातली होती दुपारी जरा. ऍक्च्युली काल काय झालं ते पुण्याला तुम्ही बोलला असताना पुण्याला गेलो ऑफिस पुढे ते पाण्यामुळे पाणी खूप भरलं होतं. पाण्यामुळे खड्डाच नाही दिसला मग त्याच्यामुळे थोडस त्या ऑफिस मध्ये ट्विस्ट झाला. सुजला होता रात्री लेट आलो त्यामुळे. पण आता राजूने एवढं म्हणलं होता हट्ट का मला मशरूम खायचे त्या कोरापूर स्टाईलचं उडीसामध्ये बनवतात त्या स्टाईलचं मशरूम म्हणून ते आता जायचे त्याला 10 वाजता उद्या सकाळी त्याची फ्लाईट आहे. म्हणलं ठीक आहे मग तू जायचे तर बनवतो काय अर्धा तास लागेल पण ठीक आहे ओके. तर इकडं आमच्या साहेबांचं आगमन झालेलं आहे. मशरूम खायचंय आज राजू भाऊला है ना. आवडले का. हा ठेवलंय काढून सगळं. तू एक काम कर तुला मशरूम खायचं होतं ना आता मी त्यासाठी मशरूम बनवतो. एवढा पाय दुखत आहे तरी तू ऐकून घे तोपर्यंत तुझी बॅग भर तोपर्यंत मी मशरूम बनवतो ठीक आहे. मग कोरापूर टाईपच ना मग जसं मी ऍक्च्युली कोरापूर स्टाईल तो का म्हणतोय कारण की मी नेहमी मध्ये पोस्टेड होतो ना तर तिथं ते उडीसावाले म्हणजे त्यांचं मशरूम बनायची पद्धत थोडीशी अलग आहे. तू चालला का बॅग आवरायला मग जाऊ दे जायचं बॅग बघा फक्त आम्ही आवरतो बॅग बसा. तू सामान काढून ठेवलं सगळं बसू द्या त्यांना पण. बरं बस मग 5 मिनिटं बस.
तर सर्वप्रथम पाणी गरम केलं तर या गरम पाण्यामध्ये हे मशरूम टाकायचे. गरम पाण्यात धुवून घ्यायचं. तिथं नॅचरल मिळायचं मस्त छान. हा तिथं लगेच फ्रेश मशरूम मिळायचं, पण इथं फ्रेश अवेलेबल लवकर होत म्हणजे नाही. देशी पण मिळायचं, जसं की कुठं पण येतं बघा जंगलामध्ये, ते पण आम्ही तोडून आणून खाल्लेलं आहे. आणि जे आता उगवतात नॅचरली ते पण खाल्लेलं आहे. तिथं 50-60 रुपयाला मस्त असे पॅकेट मिळायचे. आणि मशरूमचे ते फ्राय किती भारी लागतो. मशरूम काही झाडाला येत नाही. मशरूम आपल्याला बनवावंच लागतं. त्याची एक प्रोसिजर असते. ते गव्हाचं काहीतरी भरपूर काही गोष्टी त्या एका बंद रूम मध्ये करतात. त्यानंतर नॅचरल पण येतं ते छत्तो. हा ते जेव्हा आपण उडीसामध्ये काय होते, जेव्हा बिजली चमकते ना त्यावेळेस ते मशरूम येतं. आपल्याकडे काहीतरी त्याला वेगळंच समजले जातात. आपल्याकडे काही वेगळंच बोलतात ते मशरूम कसं येतं, पण ते नॅचरल तशी पद्धतीची तसंच येतं. तिकडे ते छत्तो म्हणतात. आणि जंगलामध्ये कुठं पण येतं ते, म्हणजे नॉन व्हेजची चव त्याच्या पुढे हे इतकी छान लागतं ते जे शेतात आलेलं नाही का. आणि तिथं जे नॅचरल मशरूम निघतं ना ते आय थिंक 1000 ते 1100 रुपये किलो आहे. आणि इथं म्हणजे ते जे फ्रेश भेटतं, फ्रेश पिशव्यामध्ये जे बनवलेलं घरामध्ये बनवतात ते कृत्रिमरित्या बनवतात. ते काही नॅचरल मशरूम नसतं, म्हणजे कृत्रिमरित्या एका रूम मध्ये बनवतात. ते पण त्याची प्राइस काहीतरी आहे, एक पावशरचं पॅकेट 50-60 रुपयाला असं काहीतरी भेटतं तिथं. म्हणजे हाय क्वालिटी तरी ते. हे अचानक पाऊस यायला लागला काय तू मशरूम राहील का असं वाटतंय मला. जाऊन द्या, आलं तर आपण करायचं. काय खायचं होतं? मशरूम खायचं. पण आता पाऊस आल्यावर कसं बनवायचं मग? नाही पाऊस थोडासाच पाऊस येतोय ना. हे आता कसं आहे ना, हे सगळं ऑलरेडी तयारी करून ठेवतात, कारण की हे प्रोसिजर त्यांना सांगून ठेवतो मी. कांदे, टमाटर, कोथिंबीर हे तर एक म्हणजे सगळ्या सब्जीसाठी कॉमन आहे. त्याच्यामध्ये थोडं घ्यायचं, जास्त काही वेळ नाही. ठीक आहे, बटरचं ते बटर मध्ये थोडं ऍड करून घ्यायचं आपल्याला. त्याचे पीस नाही केले का डायरेक्ट आत खाली? पीस नाही करायचं. पीस केल्यावर मग ते महाराष्ट्र काय होईल. त्याच्यामुळे ते ना थोडं हाड करून घ्यायचं. पीस केल्यावर ते मशरूम वाली फील नाही. तसं आपण कोंबडीचं लेग पीस पाहिजे ना, तसं मशरूमचा फुल पीस पाहिजे. आली लाईट आली बघ. व्हेरी गुड. हे लाव रे बाहेरचे फोकस लावतो नाही. पण हे रुद्र ते आपली स्ट्रीट लाईट लाव. आले लागलं तयार होणे लवकर. ये इकडं तुला दाखवतो. नाही हो काही चला शिकून घ्या पुढचा नंबर तुमचा येईन. मग कसं बटर इतकं होतं. शक्यता झाली बटरचा बटर आहे. थोडं ऑइल कुठे रे लवकर घ्या लवकर घ्या. त्याच्यामध्ये टाकायचं थोडं ऑइल. जसं की मागं आकडम बगडम चिकन बनवलं होतं ना, तसं उडीसा स्टाईलचं मशरूम आहे. कांद्याचं काय पादी बाई व्हिडिओ सगळ्यांना माहिती, लोकांना कांदा फ्राय करावा लागतो. तर आता पाहू दाजींच्या हातचं मस्त मशरूम कसं बनतंय ते. आता राजू तयार व्हायला गेलाय आणि जसं मला माहिती आहे त्याप्रमाणे बनवतोय मी. काय स्पेसिफिक कुक नाही. ते पायी पण मुरगळ असल्यामुळे थोडा दुखतंय मांडी घातल्यावर. पण ठीक आहे. ओके, त्याची इच्छा होती खायचंय मशरूम, आणि ते पण कोरापूर स्टाईलचं नाही तर मशरूम लगेच मागितलं असतं पूर्ण एवढं बनवण्यापेक्षा. पण म्हटलं ठीक आहे बनवतोय. आपले 2 जण महाराष्ट्रातले पोस्टेड होते, त्यांना मशरूम म्हणजे माहित नव्हतं. पहिलं मला पण मशरूमचं एवढं माहित नव्हतं, पण त्यांना असं वाटलं का आपल्याकडे नाही का गावामध्ये खावत असते, त्या एरियामध्ये जास्त कुत्रे वगैरे राहतात ना, तिथं मशरूम येतं. म्हणजे तुम्ही समजले असताना तुम्हाला बाकी सांगायची गरज नाही. पण तसं नाही. मला वाटलं होतं का टायमाला, म्हणलं असं काही प्रकार असतो का. त्यामुळे मी बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये मशरूम नाही खाल्लं कधी. म्हणलं मशरूम वेगळीच कहाणी दिसते. पण उडीसाला गेल्याच्या नंतर आम्हाला जेव्हा कळलं नाही ते शेती करतात किंवा शेती नाही करत, सॉरी, ते रूम मध्ये बनवतात. त्यानंतर नॅचरल पण येतं. जेव्हा बादल होता तेव्हा जंगलमध्ये, त्यावेळेस आम्हाला कळलं नाही ते असतं. पण आपल्याकडे लोक काही त्याचा वेगळाच थीम चालू आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कशामुळे म्हणतात मशरूम, पण तसं काही नाही. मशरूम इज अ गुड फूड आणि चांगलं आहे, म्हणजे शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि चांगले असतं ते. आता छोटा छोटा पाऊस पण यायला लागलाय. राजू मशरूम बनतंय का नाही बनत? नाही येणार, लई नाही येणार. काही म्हणे यार, बाकी म्हणजे चिकन बनवायला जी मजा येते ना, बाकी बनवताना ते एक्साइटमेंट काही वेगळंच असतं जरा. बरोबर आहे. म्हणा मला तर नाही, सगळ्यांनाच वेगळं असतं. सगळे म्हणते शिल्लक का बघ मी कापून देऊ का. आता कोणी आहे ना बी ते मशरूम पाहून कापून देऊ का करू का. तू आली, तू खाल्लेलं एकदा म्हणून. बाकी ज्यांना कुठं टेस्ट पाहिजे दिवात बसले तिकडं. वेगळाच प्रकार दिसतोय मला. नागदिवे यायचे आता परत येते नागदिवे. तिकडे लांब ट्रॅक्टर चालू आहे. ट्रॅक्टर मध्ये गाणे लावलेले आहेत. तर इकडे यांचं दोघांचं नाचायचं काम चाललंय. पाऊस येऊ राहिला हलका हलका, तरी आम्ही बसलोय या आशेने का नाही पाऊस नाही यायचा.
बनवूस तर आम्ही पाऊस नाही यायचा म्हणून मग आमची म्हणजे थोडी थोडी झिमझिम सुरू झाली. बास आहे बाबा, आता थकशील, थांब. इथं कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट टाकून ते परतून घेते. त्यानंतर इथं हा जो पॅकेटचा मसाला होता ना, यात थोडंसं मी पाणी कालून आहे ना, पाणी टाकून कालून घेणार आहे, जेणेकरून ते जळणार नाही. अरे 2 मिनिटं तू इथं हे कर रे, असं हलव, मी जरा मसाला बनवतो. हा मी आलो का नाही 2 मिनिट. मला आहे ना ते बसलेलं करमत नाही. स्वयंपाक करताना कोण दिसलं का मला नुसतं मध्ये मध्ये वाटतं करावा, कारण ती रोजची सवय लागली. तू पण मध्ये मध्ये केला पण चिकन नाही ना. तुझी गरवी कालवली होती ती त्याच्यामध्ये ते टाकते, म्हणजे ती पाण्यामध्ये थोडीशी कालवायची, त्यामध्ये सर्व असतं. लाईट लावून घ्या. गरम पाणी थोडंसं टाकायचं वरून. मग स्वाती कस काय चाललंय, मशरूमचा वास कसा येतोय? अरे आज मशरूम कुठं बनले बाई, तरी पण घेऊ राहिला मसाल्याचाच येतोय ना. ऐका ना, मला आहे ना थोडे तेज पत्ता पाहिजे आणि ती काली मिरी थोडी पाहिजे. याच्या आधी म्हणजे तिकडं होते त्यावेळेस हे बनवायचे कधीतरी, मला वाटलं वेगळं तर मी म्हणायचे मग बनवा तर कुकिंगचा मला शौक आहे. माझे मित्र जरी बरोबर आले ना कधी आमची म्हणजे चालती गेट टुगेदर पार्टी, तर मी बनवायला पूर्ण इंटरेस्ट घेतो आणि बनवतो. बाकी सर्व बसवले असतात, कुणी म्हणजे त्यामध्ये कोणी डिंगी करणार असतं ते करतात, पण आम्ही मी बनवतोच त्याला. असं तुम्हाला कांदे ते सगळं कापून आयतं द्यावं लागतं, त्यावर जाळ घालायला माणसं चुलीला, सगळं फक्त तुम्ही चमच्याने हलवता नाही. टेस्ट असते ना काय मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो, कोणती गोष्ट कधी टाकायची. माझ्या एका मित्राने पहिलं त्याच्यामध्ये टमाटर टाकलं आणि टमाटर शिजल्यावर तो कांदा टाकते, तिथं कुठेतरी मॅचिंग व्हायला पाहिजे ना त्याच्या. नाही प्रत्येकाच्या हातामध्ये टेस्ट वेगवेगळी असते. नाही माझ्या मित्रांनी तर आतापर्यंत म्हटले मला का चांगलं बनवतं नाही का, म्हणजे जे बी असेल ते, आणि मला बनवायला आवडतं. डब्यामध्ये मशरूम किती येतात रे? 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16 4 20 आणि 2 22. मेंबर किती घरामध्ये? 9. 9 9 2 18. राजूला 4 22. आम्हाला एक एक द्या त्यांना अजून द्या. हा राजू त्याला द्यायचं, त्यालाच खायचं होतं ना. बघा तसं काय नाही रे, मी असं बोलतोय तसं 2-3 घ्या कोणाला पाहिजे. विषय चालला. मी लय मशरूम खाल्लेलं आहे, पण हे इथं एवढं कॉस्टली येतं 150-200 रुपयाला फक्त एवढे पीस. तिथं एक 10 पीस फक्त 40 रुपयाला येतात, आणि ते पण नॅचरल व्हाईट फ्रेश मोठे मोठे ते पण. उडीसा मध्ये छान आहे खरंच. जायचं कुडी चाल परत. पुण्यामध्ये पण भेटले असते फ्रेश. आमच्या राजूचं आपण चक्कर कधी जाऊ शकतो काय तिथं एवढं आपल्याला? डिसेंबर मध्ये. हा डिसेंबर मध्ये छान आहे तिथं, मैत्रिणीला भेटायला. थंडी असते तिथं. राजूचं बघा तिकडं जायचंय तरी काम चाललंय बघा, तिकडे लांब दिसत असतील तुम्हाला. जाऊच नाही. त्याला कोणीतरी सांगितलं तिथं काहीतरी करून ठेवलेले बाबांनी. अरे नाही पुरलं तिथं काय, ए भाऊ इकडे. अरे ते बाबांनी मडकं पुरलं इथं थंड पाण्यात, इकडे कोणी तुला काही सांग ना. त्याला कोणतरी म्हटलं बाबांनी तिथं पैसे काहीतरी पुरले. अरे पैसे नाही पुरले तिथं, बाबा तिथं पैसे पुरले का? हा नाही हे इकडे जुनं सोनं, त्याला कोणतरी सांगितलं बाबा का जुनं सोनं आहे, त्या नारळा झाडाखाली पुरलंय. खोदून पाहत होता हाय काही नाही हो, ते पाईप बघत होते. नाही मला वाटलं डोक्यामध्ये एक टार्गेट असलं ना, ते कम्प्लीट केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांना. ते आमच्या दोघींसारखेच येतं. नाही त्याला टार्गेट म्हणजे कमून असतो, ते कमांडो आहे ना, त्यामुळे कमांडोला टार्गेट असतं. जो टार्गेट कम्प्लीट नाही होत तोपर्यंत नेक्स्ट काम नाही. आपण घरी पण असं टार्गेट ठेवल्यावर कसं व्हायचं? आहे की ना आपल्या घरात आंबी हळद आहे का थोडीशी? आहे ना. नाही ना, तू बजरंगी लेप लाव ना परत, त्याने आराम पडत. आहे का तुला? बरा सुजलेला आहे पाय, है ना. लेप आहे का? हाय 2-4 पॅकेट आहेत, तो परत नाही, त्याला जायचंय म्हणलं नाही का, शेवटी भावाचे भांडणं होण्यापेक्षा भावासाठी काहीतरी करून दिलेलं चांगलं आहे ना. मग काय तेच कॉन्सेप्टला मला कुठेतरी पुढे नाही का, नका बांधू हे काय 10-20 वर्ष वय आयुष्य राहिले आणि कशाला त्याच्यामध्ये माझा बांध कोरला आणि माझी बांधण टोकरली, काही गरजच नाही म्हणायची ना. बरोबर आहे. तुमच्या भावाचं तुमचं स्वतःचं नव्हतं राव, तुमच्या बापाने कष्ट करू कमाले किंवा त्यांना पुरत आलंय, त्याच्यापैकी एक हात तुमच्या भावाला जास्त गेलं तर कोणते तुम्ही पिढीमध्ये ते काही कमवायची गरज नाही पडणार. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, चांगले मुलं जर असतील तर कमवायची गरज नाही, आणि मुलं जरा खराब असतील तरी कमवायची गरज नाही. मग कशाला तुम्ही टेन्शन घ्या, दोन्ही गोष्टी ठीक आहेत ना. खराब जर मुलं आजकालच्या बांधावरून जे भांडणं चाललेत ना, ते कुठेतरी मला विचित्र वाटतं. लय येतंय बरं का बांधाचं, याच्या डोक्यात त्याला कुठं पण खून झालाय मध्ये. आणि ऐका ना, मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं ना, गेम लिंकचा ना गेम खेळतात, त्याचा शिकार आहे ना, म्हणजे आमच्या घरचं एक्झाम्पल राजू पण झालता. राजू म्हणजे थोडा झाला, त्याला कोणतरी गेम खेळायला शिकवली युनिट मध्ये. मला तो आता परवा सांगत होता, ते म्हणला भाऊ तू व्हिडिओ टाकलाय पण ते माझ्यावर पण बितली ती गोष्ट. मी म्हटलं काय झालं? ते म्हणला गेम युनिट मध्ये एका जणांनी मला गेम खेळायची शिकवली, त्याच्यामध्ये जास्त नाही तिचे 10-20 हजार रुपये काहीतरी लॉस झाले. मग त्याला म्हणलं बरं झालं तुम्हाला शिकवला. त्याने त्याचा अँड्रॉइड मोबाईल पण बंद केलाय, नॉर्मल मोबाईल घेऊन चाललाय. म्हणलं भाऊ त्याचे बार मला मेसेज येतात आणि खेळायला मला प्रवृत्त करायला होतात नाही का त्या गोष्टी. तर 20-30 हजार रुपये काहीतरी त्यांनी लॉस केले. मी त्याला म्हणलं टेन्शन नको घेऊ, 20-30 हजार रुपये मी स्वतः त्याला दिले, म्हणलं तुला टेन्शन नाही यावं म्हणून, पण तू सुधारला एवढंच लय झालं, परत काही ती गेम खेळून नको.
हे आमच्या घरी पण एक्झाम्पल घडलं. मी तुम्हाला सांगत होतो असे अनुभव येतात. मग तो व्हिडिओ टाकल्यामुळे लगेच मला सांगितलं त्याने की माझ्या बरोबर पण ही गोष्ट घडली. असं एक कॉन्सेप्ट. अहो दाजी लवकर गेल्यावर ना ध्रुव इतका रडन ना अनलिमिटेड त्याला दुखणच घेईन ते, म्हणून त्यांना असं वाटतंय की जरा ते झोपल्यावर जावा उशिरा. बरं ठीक आहे 3 वाजता मी सोडीन, काय नाही प्रॉब्लेम. मी 4ला तास उठतो मी. हा 4ला सोडलं तरी 4ला सोडलं तरी बी चालेल. चालेल. 4ला direct आम्ही मुंबईच्या गाडीत बसून देतो. अरे स्कूटी घेऊन बावळा मी बुकच करतो ना, इकडे गेली ते मोबाईल कुठून नाही 12-1लाच आहे सगळं ट्रॅव्हल. पुण्यापर्यंत जातो. कधी पोहोचती पुण्यात जायला 3 तास लागते ना, रातचं 2-2.5 तास. पावसा पाण्याचं काय ना पुण्यात चेंज करायची गाडी, डायरेक्ट रेड बच्ची बुक करू. थांब एवढं मशरूम पुरण का साहेब? अजून थोडं पाणी टाका ना. थांबा थोडं त्याला शिजू दे, लगेच नाही टाकायचं. भावास भारी येतो साठी. स्टॉप करू का? 2 मांजरी बसलेले आहे जिथं. वास घेत बसल्यात 2 मांजरी. मग 2 मांजरीला अजून चपात्या भात बाकीचं करायचंय. आम्ही त्यात मांजरी आहेत काय? ते मांजरी आहे. मी मांजरी शोधितोय पुण्यात. ती म्हणते कुठे मांजरी कुठे येते? हा ठीक. बाबाने घेतलं एअरवाईज कुलूप लावून. बाबाला 6 वाजले आज निघले गेटला कुलूप लावायची गाई. आता थोड्याच वेळात मागे येणार आहे. 2 मिनिटात मागे येणार आहेत राजू. आता कुलूप लावलेलं आहे म्हणलं. त्यांना माहितीच नाही बाबांनी कुलूप लावलं. 2 मिनिटं यार. आता याला आहे ना खदखदून म्हणतात त्याला. काय म्हणतात? खदखदून उकळी म्हणतात. खाता उकळी खाता उकळी आणि ते हे बघ ना तिथं बघ, त्याच्यामध्ये मीठ वगैरे चेक करा. तिकडे कारण की मीठ कमी जास्त झालं तर तुमच्या वेळेस घालायला मग. बरोबर आहे. आता नका टाकू. आता थोडंसं आटल्याच्या नंतर पाहू आपण. आता सध्या ठीक आहे. तर हे बघा मध्येच पाऊस आलता, सगळं घरात नेलं आणि चांगला शिपका झाला आणि परत पाऊस उघडलं. तर मग आता चपात्या करण्यासाठी परत आम्ही सामान बाहेर आणलंय. म्हणलं आज बाहेरच करायचं. तर लागलो इथं चपात्याला, सगळे उठून पळून गेले आतमध्ये पावसामुळे. तर पहा इकडं ओल्लं झालंय, फरशा किती ओल्या झाल्या सगळ्या, आणि इकडं सगळं हे सिमेंटच्या याच्यामुळे सगळं पाणी जिरलं. इकडं काहीच ओल्लं नाही झालं. म्हणलं मग असू द्या चला. एवढा नव्हता, भरभर होती थोडी, त्याच्यामुळे वल्ल नाही झालं, नाही तर झालं असतं. हा पोल आहे ना दोरी बांधायचा पडला होता. हे बघा त्यांनी सिमेंट मध्ये परत कसा पॅक केलाय. जाऊस तर काम चाललंय साहेबांचं. आता नाही पडणार राजू आहे ना. कपडे वाळू घालण्यासाठी इथे त्यांनी पोल 2 केलते, इकडे एक आणि तिकडे एक, आणि त्याला दोरी बांधली होती पण तो वाऱ्याने पडला. तर इथं स्वाती चपात्या लाटतीये आणि मी माझं चाललंय भाजायचं काम. थोडा गॅस मोठा कर ग, नाही तर राहू दे, लईच मोठा होतो तो केल्यावर एकदमच. स्वातीच्या पार माग आले. स्वाती सरक ग. ए हनू, चपाती खायची का तुला? त्याला चपाती वासाने आला ते थोडीशी. हा इथपर्यंत आला. चल बाळा इकडे चल, बोलव त्याला इकडे. स्वाती चपाती टाक, थंड झाली. राज त्याला चपाती द्या जरा. पळून गेला. टाकून द्या तो खाईल. तुम्ही माग पाळल्यावर तो कसं करेल? हा इथं जरी टाकली असती तरी खाल्ली असते आणि पार जवळ येऊन खातो तो. मस्त पाऊस उघडलाय आता आणि पुन्हा बाहेर आणलंय. म्हणलं चला पुन्हा यायला लागला बघा थोडा थोडा. कापड घालायचं काम चाललंय. अक्काला बाबा लवकर जेवायची सवय, तर त्यांना पण भुका लागल्यात. कशी ओरडते तर त्यांना पण अगोदर देऊन मग आपण जेऊ, नाही तर लय ओरडते, खाऊनच द्यायचे नाही. जा पप्पाला आणि डॅडाला घेऊन ये सगळ्यांना. जा पटापटा बोलून आण. आम्हाला जेवायला घ्यायचं तर पाऊस आला सगळा पाऊस येऊ राहिला. चला घरात जाऊ द्या. आता आम्ही बसलोच होतो, काय करता. उठा उठा, लय आला लय आला. तर 2 वेळा बाहेर नेलं सगळं, परत पाऊस यायला लागला, परत आतमध्ये आलो जेवायला. अक्का बाबा जेवले बाहेर, आम्ही परत मधनच आतमध्ये आलो. राजू कसं झालं मशरूम? हा ना, त्यांना चपाती द्या सुट्टीला सिंबल. मशरूम छान झालेलं इथं. मशरूम दाखवायचंच राहिलं. रुद्र आण रे. तर हे पहा कढईभर केलं तर इतकंच राहिलंय. अजून जेवतायत सगळेजण. मस्त झालं बरं का. थँक्यू. ओके हा राजू, हो छान झालं. छान झालं ना. त्यांनीच बनवलंय, त्यांनाच विचार. टाइम झाला, उठ लवकर. यांचं इकडे लॅपटॉपवर काम चाललंय ना. आमची राजूनी ना इथं झोपून घेतलंय. हो उठा, गाडी निघून जाईल, लेट होईल. उठा लवकर. उठव त्यांना लवकर. असं काय करता तुम्ही? आर्मीची गाडी येईल बरं तुम्ही, उठ लवकर. आता परत रडायला सुरू करावं लागेल. तर मोठे उठा ना. उठा 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 बरं. आता जावं तर लागणारच. काय करणार आहे सांगा बरं. हा उठा. हो उठा. मेजर नाही जायचं का? नाही तर अजून टाइम आहे 2 तास. आपण ते तोंडावरलं तर काढा ना. रडा टाक काय नाही मग. हो सांगा यांना. होय हो उठ रे. बायको रडायला लागली इकडे तुमची. होय हो
बायको रडायला लागली ना कुठं बरं राजू माझी तब्येत खराब आहे, मी नाही सांगत. अरे वय- खरंच नाही वाटत. ते काय म्हणते मी काय म्हणते ते काय म्हणून राहिले ऐकलं का तुम्ही माझी तब्येत खराब आहे मला नाही जायचं मशरूम 8 चपात्या खाल्ल्या आपलं 6 खाल्ले होते हा. काय 1.5 चपाती खाल्ली काय दुखत भाऊ थंडी ताप आवाज येते. मग नाही जायचं का थांबवतो 2-3 दिवसांनी. अवघड होईल आता पहिलेच 20 दिवस आलते सुट्टी 25 दिवस सुट्टीवर आलती 20 दिवस वाढवून घेतली आणि वरून मग 2-4 दिवस थांबत अरे सुट्टी संपल्यावर माझे हातपाय का झाले होते. मग नाही जायचं महिनाभर काम करते कंटिन्यू जाऊ द्या थोडे दिवस राहिले पायाला एक बजरंग लेप छान करते लावायला. लावते झालंय का तुमचं तो पहिला सुकलाय त्याला काढून बघ. हा. तो पण झाली का तयारी हा चालले का घरी. हा? तर आता मी सगळं तुम्हाला सगळे ड्रेस वगैरे काढून ही सगळी ठेवून ठेवते यातली गरज नाही. तर दरवेळेस मी काय करत असते की जेवढे पण यांचे सिव्हिल ड्रेस आहेत ना सगळे ते सगळे एका बॅग मध्ये भरून ठेवते वरती मग रोज माझं सगळं कब्जा राहतो कपाटामध्ये करता एक कब्जा कर. भरली का बॅग भरली सगळं हा थोडं राहिले. तर आता खायला त्यांनी काहीच नाही बनवून दिलं ते म्हणले मला तिथून लगेच बाहेर जायचंय गेल्याच्या नंतर शेंगदाण्याची चटणी सुद्धा अजिबात म्हणले बनवू नका दरवेळेस तसेच करतात पण आम्ही चोरून देत असतो थोडं का व्हायना पण ह्यावेळेस ते म्हणले अजिबात नाही काहीच नका देऊ उगाच तिथं गेल्यावर ते म्हणले असंच वेस्ट जातं ते ना सुट्टी कशी गेली तुमची स्वती सुट्टी खूप छान गेली पण लवकर संपली असं वाटतंय. हा ना म्हणजे प्रत्येक फौजीला असंच वाटतं मला तर वाटतंय. हा मग प्रत्येकाला तसंच वाटतं आहे ना स्वाती वेळ कसं निघून जातो कळतच नाही. जाऊ द्यात अयो आता काही खरं नाही अरे स्वाती स्वाती रडायला लागली असं ती नाही रडती स्वाती जी राहिली तुला रडताना मी हसायला लावून राहिले तू बघा हा हा तू रडत असते ते राहतो मग 8-10 दिवस राहतो नको रडू जाऊ राहतो मग वहीन ठेवा बॅग राहतो 4-5 दिवस. हा मग जाऊन दे त्या कपड्यात कपडे ठेवून दे बाई ए बाई दे ठेवून चल हा जाऊन दे राजू अजून 2-3 दिवस वाढवा हा हा राहतो मग जाऊ दे रडती कोण स्वाती मग थांबू घरी जातो MIDC कामाला या मराठीशी लावायचं कामाला होईल हा जाऊ दे राजू घरीच राहा आपलं ती जाऊ खरंच रडायला लागली हसता हसता. मग खरंच मग काय ती काही खोटं रडत काय हा वाढवा सुट्टी जाऊ द्या अयो ती रडत तुम्ही हसत काय हो जेंबूड नको तुझं बस. अरे हम्म? परत येईन ना मला सुट्टी संपते माझी ड्युटी जावं लागेल ड्युटी जायचंय. अरे पैसे भेटते ना मग ड्युटीला तुला खेळून नाही ना पैसे आणायला पाहिजे. अरे एवढे कमी पडते ना अजून पैसे लागतील ना आपल्याला. अरे पण माझी ड्युटी ना परत येईन मी परत येईन ना परत पुढच्या महिन्यात मग नको जाऊ मग घरी पैसे? काय करू? घरी काय करू अरे पण घरी काय करू मी सांग ना मग अंडे अंडे घालू का अंडे खाले घरी ध्रुव आमचा जायचंय ते म्हणतात म्हणून ते म्हणले पैसे लागते तर ते त्याचा गल्ला घेऊन आलाय आणि म्हणतो याच्यातले पैसे धर पण जाऊ नको पप्पाला म्हणतोय त्याच्या है ना ध्रुव त्याला आपण म्हणत असतो ना शाळेत नाही जायचं म्हणून म्हणतोय हा त्याच्यामुळे ते म्हणतोय अंडे घाल घरी मग चला काय आता आवरा पटपट आत्ताच प्रेस करता का ट्रान्झिट कॅम्प मध्ये लागते ना लगेच लागन का गेल्या करू का मग काय प्रेस नाही झालं स्वाती करीन मग नाही काय problem. स्वाती चल बॅग आली तर 12:30 वाजले तर खरं तर 10लाच जायचं होतं पण लेट करता करता बघा 1-1:15 वाजता ट्रॅव्हल आहे इथून मुंबईमधून म्हणजे मुंबईला जाण्यासाठी ट्रॅव्हल आहे इथून 1:15 वाजता आणि आर्यनशी रुद्रशी बोलतेत राजू तुम्ही गाडी काढली का
हे तयार आहेत बाहेर, गाडी काढून राजू येऊ राहिले. तर अक्का पण उठल्यात, चल बाबा पाय पडून बाबा पण उठले. येऊ का मग? हां बघतो वाटतं इथून जड आहे. आर्यनकडे जाऊ राहिलेत बार बार. त्याला रडन राजू ते नाही तर. राजू चला नका जाऊ त्याच्याकडे, तीनदा रडन ते आर्यन. बरं? नाही व्हायची उद्या. राजू एवढे लावबर का गेले वावरात उद्या? मी लावेन, मी इकडे कारल्याच्या तारीच्या काढाने लक्षात नाही भारतीकडे तेवढे सांगते मर का फुटलेला फुला नाही सांग. वरती ठेव कॅबिन. चलो मग काय नको रे पाहिले हा? पण सगळे बघा वाट लावायला सगळे बाहेर आले, तर राजूला सगळे इथं दारातच येऊन थांबले. तर काम करते ते कपडे घातली मी गेला असतो. जाऊ दे, तुम्ही कशाला एवढ्या अंधारात जाता बाबा, येते ना ते लगेच सोडून. आता उशीर झालाय ना. चल स्वाती आज चल. चला. तर गेलेत राजू फायनली आता. आणि बरेच दिवस होते ना, म्हणजे 40 दिवस सुट्टी होती ह्यावेळेस. आणि स्वातीचं चाललं इकडं, थोडी इमोशनल झाली आहे. अक्का गेल्या घरामध्ये. आणि ध्रुवला झोपी लावलं नाही तर मग फार रडला असता, त्याच्यामुळे त्याला अगोदरच झोपी लावलं होतं. म्हणलं मग तो जाताना तो नाही पाहू शकत, मग इतका रडतो ना तो, नको जाऊ पप्पा म्हणून खूप रडतो. त्याच्यामुळे त्याला आत्ता एक 15-20 मिनिटच झाले त्याला झोपी लावून. मग कारण खरं तर लवकर जायचं होतं 10लाच, पण ध्रुवमुळे मग थोडंसं त्यांनी लेट केलं, की त्यांना वाटलं नको ते फार रडत, म्हणून मग थोडं लेट केलं. आणि आता ध्रुव काय करणार आहे उद्यापासनं, की थोडा पण एरोप्लेनचा जर आवाज आला एखाद्या फ्लाईटचा, तर तो पटकन घरातनं पळून जातो आणि असा वरती हात करून पप्पा ये ना असं म्हणतो. एकदम खूप फील होतं, खूप वाईट वाटतं. कारण त्याला माहिती असतं दरवेळेस पप्पा फ्लाईटने जातात आणि फ्लाईटने येतात. तेव्हा बोलणं होतं घरामध्ये, लहान मुलं ऐकतात, आपल्याला किती वाटलं तरी खेळायच्या नादात वगैरे, पण ते बरोबर कानावर पडलं की तो ऐकतो. आणि मग ते गेल्याच्या नंतर सुट्टी गेले की तो आवाज आला, किती म्हणजे खेळायच्या नादामध्ये जरी असला फ्लाईटचा आवाज आला की तो घरातनं वरनं पळत येणार, किंवा वरती असला तर बाल्कनीत जाणार, असं वरती हात करून या ना पप्पा ये ना असं करत असतं. तर गेलेत हे, आणि हे गेलेत सोडायला जसं की तुम्ही पाहिलं. आणि 10-15 मिनिटं झालेत. आणि मेन साधा आहे ना, ध्रुवला समजावणं खूप कठीण होणार आहे 2-3 दिवस. कारण तो जसे त्याचे पप्पा आलेत ना, तसं तो त्यांच्याशीच अटॅचमेंट म्हणजे खूप झाली होती त्याची. झोपायला त्यांच्यापाशी, खायचं सुद्धा पप्पाच्याच हाताने, स्कूलमधून आल्याच्या नंतर कपडे सुद्धा पप्पाच्याच हाताने बदलवायचे, असं सगळं काय असेल ते पप्पानेच करायचं, अशी त्याला सवय लागली होती. आणि आता एक सडनली उद्यापासनं म्हणजे खूप जड जाईन त्याला. म्हणजे आता दुखणं सुद्धा यायला बसलं 2-3 दिवस. मला तर असं वाटतं दरवेळेस काय होतं, राजू एकदा येऊन गेले की त्याला 1-2 दिवस ताप वगैरे येतो, लगेच सडनली दुसऱ्या दिवशी. म्हणजे लहान मुलं धास्ती धरतात किती नाही म्हणलं तरी. आणि तेच आता असं वाटतं उद्या होईल. आता तो जर जागा असता तर खूप रडला असता, तर त्याचंच थोडंसं वाईट वाटतं ध्रुवचंच. बाकी आम्ही तर मोठी माणसं, मनातल्या मनात जे पण आपले इमोशन्स असतात ते कंट्रोल करून थोडंसं हे करतो. पण आता लहान मुलांचं काय आतल्या आत आता बघू, त्याला सांगू समजावून उद्या. आणि सगळ्याच ज्या बी फौजी फॅमिलीज आहेत, फौजी पत्नी आहेत, तर त्यांची फौजी सुट्टीवर जाताना अशीच सिच्युएशन होती. रोज एकदम चिव करणारी स्वाती आज एकदम शांत बसली है ना स्वाती? बोल ना. हा शिल्ड आता काय थोडे दिवस राहिले, 2-3 वर्ष त्यांची सुद्धा. हे सुद्धा जायचे त्यावेळेस माझी सुद्धा कंडिशन अशीच असायची. स्वाती आल्यापासून म्हणजे जसं की दोघी एकत्र राहिल्यापासून मग नंतर काही नव्हतं वाटत. पण अगोदर ज्यावेळेस मी एकटी होते त्यावेळेस, आता हिला तरी माझा सपोर्ट आहे, पण ज्यावेळेस मी एकटे होते त्यावेळेस मला पण कसं वाटत असं, कुणी नाही. सडनली सिटीतून एकदम खेड्यामध्ये लग्न केलं आणि मग आसपास राहायला कुणी नाही, असं काढावंच लागतं. प्रत्येक फौजी पत्नीला काढावं लागतं.
त्याबद्दल काही खूप वाईट हे असतात ते क्षण म्हणतात ना ते, म्हणजे असं धड घरच्यांसमोर रडून पण दाखवता येत नाही, धड काहीच नाही. आता स्वाती जर रडत नाही बरं का दरवेळेस, तेवढं वरती रूममध्ये जाऊन रडत असते एकटे, पण ह्यावेळेस तिला कंट्रोलच नाही झालं, काय माहिती काय झालं होय ग. नाहीतर दरवेळेस ती माणसांमध्ये म्हणजे आमच्यामध्ये नाही रडत, वरती गेल्यावर वगैरे एकटी थोडंफार काय असेल ते, पण ह्यावेळेस तिला थोडं जास्त भरून आलं दरवेळेसच्या पेक्षा जास्त. तर चला मग काय आता शेवटी फौजी म्हटल्यानंतर जावंच लागतं, जेवढी नोकरी तेवढी करावंच लागते. आणि कसं असतं फौजी फॅमिलीचे तर असतात, पण फौजींचं पण कसं असतं की एका लेकीला कसं सासर आणि माहेर यातलं म्हणजे एक हे असतं, तसं फौजींचं घर म्हणजे त्यांचं माहेर असतं आणि ड्युटी म्हणजे सासर असते. म्हणजे जसं की नांदायला एवढा टाईम माहेरी राहायचं आणि मग सासरी जायचं, अशातला एक प्रकार असतो. आणि तो टाईम संपल्याच्या नंतर जो वायदा असतो तो वायदा झाला की एका मुलीला कसं घरच्यांनी जसा वायदा केलेला असतो तो संपला की सासरी जावं लागतं 8 दिवस 15 दिवस असं. तसंच फौजी लोकांचं पण असतं, जेवढे दिवस असतात जेवढा वायदा असतो तेवढा संपला की ड्युटीवरती हजर व्हावंच लागतं. तरी पण ह्यावेळेस राजूने भरपूर सुट्टी वाढवली आमची, 25 दिवसाची होती तर आणखी 20 दिवस ते राहिले एक्स्ट्रा सुट्टी घेऊन. त्याच्यामुळे थोडंसं आता जास्त दिवस राहिले ना मग खूप जाताना त्रास होतो. 15-20 दिवस असं असलं ना किंवा मग काही नाही वाटत, आणि सुट्टी संपली आणि गेले ना की मग काय नाही. पण ती सुट्टी वाढवून थांबले ना मग असं वाटतं अजून वाढावे. आता त्यांना पण ह्यावेळेस ना थोडंसं हेच होत होतं है ना ग, जास्त म्हणजे त्यांना पण असं वाटत होतं अजून वाढवावी का काय. 1:30 वाजलाय, हे येईपर्यंत आम्ही दोघी जणी आता अशाच बसून राहिलो, कारण झोप येणार नाही ते येईपर्यंत. दरवाजा उघडायला उठावाच लागेल, त्याच्यामुळे मग इथंच बसून राहिलो आम्ही दोघी जणी. हो, आणि जोपर्यंत त्यांचा फोन येत नाही ते बरोबर ज्यावेळेस जातील त्यावेळेस लगेच फोन करून सांगत असतात का आता बसलोय मी गाडीमध्ये. तिथून पुढं आम्ही रिलॅक्स होतो, म्हणजे तिथून पुढं झोपतो. मुंबईतून आणि फ्लाईट आहे हा उद्या. आणि जेव्हापासून म्हणजे जम्मू श्रीनगरला त्यांची पोस्टिंग आणि तेव्हापासून म्हणजे रात्रीच निघते ते, नाहीतर मग तसं ट्रेननी जर एखाद्या वेळेस, शक्यतो ट्रेननी तर जातच नाही, पण एखाद्या वेळेस जात होते. याच्या अगोदर एकदा दोनदा गेलते तर त्यावेळेस 8, 8:30 झेलम राहायची, तर मग तेव्हा लवकर जायचे, 6 वाजताच निघायचे घरातून. पण आता उशिराच निघत असते. त्याच्यामुळे जेव्हा गाडीमध्ये बसली अशी तसल्ली मनाला भेटली की तिथून पुढे मग रिलॅक्स होतो. तर आता बराच वेळची ध्रुवाला ते झोपी म्हणजे मी झोपी लावत होते तर तो झोपलाच नाही. त्याला कळून चुकलं होतं की त्याचे पप्पा जाणार आहेत म्हणून. मग त्यांनी स्वतः त्याला झोपी लावलं, मग तेव्हा तरी पण झोपत नव्हता आणि जायच्या जस्ट 5 मिनिटं झोपला आणि मग लगेच ते निघले, असं झालं. चला मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि रडायचं नाही यासाठी. नाही